तर या भाजीचं जे काय नाव आहे ते काय आहे? साई भाजी. साई भाजी. साहित्य लिहून घ्या. कांदे, चुका, शेपू, मेथी, पालक, टोमॅटो, बटाटे, चण्याची डाळ, हळद, गरम मसाला, हिंग, मीठ, जिरं, लसूण, लाल बुक्की, तेल, मिरची. तर आधी काय? जिरं टाकायचं. हे जिरं टाकलं तेलात. लसूण. लसूण. पण त्यांच्या काही काही भाज्या तुपात पण करतात ना ते लोक? हा, तुपात पण करतात. पण मग ही भाजी सुद्धा तुपात करतात ते? नाही, तेलातच करतात. तेलातच. हे हिंग टाकलं. हिंग, मिरची, लसूण. हा, आता कांदा टाक. त्याला कांदा थोडा परतायचा. आधी चणा डाळ. आता ते भाज्या टाकायच्या. एक एक भाज्या ना. पालक. पालक आणि काय? पालक, चुका, शेपू, पालक, मेथी. चुका, मेथी आणि शेपू. जास्त म्हणजे पालक आणि चुका असतो. पालक आणि चुका जास्ती. हां. मेथी कमी. मेथीचं आणि शेपूचं प्रमाण कमी असतं. हळद घातली आपण. पाणी टाकून झालेलं आहे आपलं. आणि आता बटाटे टाकायचे आणि टमाटे. किती घालायचे बटाटे? सगळे नाही, सगळे थोडे पण टाकले. आणि टमाटे. आणि हे कधी घालायचं? गरम मसाला. हा, गरम मसाला टाकायचा. बाकी जास्ती मसाले नाही आहेत. हा साधा जो गरम मसाला आपल्याला मिळतो तर तो गरम मसाला आपण घेतलेला आहे. आणि लाल तिखट. आणि आता झाकून ठेवलं की भाजी रेडी ना? भाजी मीठ म्हणजे भाजी शिजल्यावर मीठ टाकायचं. अजून काही घालायचं नाही ना? तशी पटपट होणारी भाजी ही पण. मला वाटतं त्यांच्या बऱ्याचशा पदार्थांमध्ये टोमॅटो, कांदा हा असतोच ना? टोमॅटो, कांदा आणि टोमॅटो दोन्ही म्हणजे खूपशा पदार्थांमध्ये. आणि आता घालून आपलं सगळं झालेलं आहे. आता ती शिजवत ठेवायची. आणि चण्याची डाळ घातल्यामुळे तो घट्टपणा येतो. आणि रवीने घोटून पण घ्यायची. अच्छा, ठीक आहे. बरं, आम्ही मॅश करायचं. हां, मग आधी शिजवून घेतो कारण मॅश करण्यामध्ये काही वेगळं साहित्य किंवा वेगळी कृती नाही आहे. फक्त भाजी शिजल्यानंतर रवीने ती घुसळायची. तर तुम्हाला साहित्य कृती घ्यायला हरकत नाही, लिहून घ्या. साय भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, चुक्याची चिरलेली भाजी, शेपू, मेथीची भाजी, पालकाची भाजी, टोमॅटो, बटाटे, भिजवलेली चणा डाळ, हळद, गरम मसाला, हिंग, मीठ, जिरं, लसूण, लाल तिखट, तेल आणि हिरव्या मिरचीचे तुकडे. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, लसूण, हिंग आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावेत. त्यामध्ये कांदा, भिजवलेली तूर डाळ, पालकाची चिरलेली पानं, चुक्याची पानं, मेथी, शेपूची पानं, हळद आणि पाणी घालून एक वाफ काढावी. त्यामध्ये बटाट्याचे तुकडे, टोमॅटोचे तुकडे, गरम मसाला आणि मीठ घालून शिजवून साय भाजी सर्व्ह करावी.